सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युतगुत्रियांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे मानवी जीवनातील मौनाचे महत्त्व, त्याचा उपयोग, त्याचे फायदे आदी विषयावर आपण मौनाच्या चिंतन करणार आहोत। तसेच श्रीमद भगवत गीतेत लीळाचरित्रामध्ये या मौन या संदर्भात जे उल्लेख आलेले आहेत ते उल्लेख सुद्धा आपण इथं चिंतनात पाहणार आहोत। मौन म्हणजे काय? तर एक सर्वसाधारणपणे याचा अर्थ मौन म्हणजे शांत राहणे, गप्प बसणे, संवाद न साधणे या अर्थाने मौनाकडे पाहिले जाते। माणसाच्या मौन या स्थितीबद्दल असंही मानले जाते की मौन म्हणजे एक साधना, मौन म्हणजे एक व्रत, मौन म्हणजे तप। साधना, व्रत आणि तप हे शब्द या मौनासाठी विविध प्रसंगारूप वापरलेले आपल्याला आढळून येतात। बरं, आता हे जे तीन शब्द आहेत साधना, व्रत आणि तप, हे या अर्थाने वापरले जातात की एखादा मनुष्य स्वतःच्या इंद्रियाला, स्वतःच्या म्हणजे कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील, या इंद्रियांना संयमित करण्यासाठी ज्या काही पद्धतीचा वापर करतो किंवा जी प्रक्रिया तो माणूस स्वतःवर करतो त्या प्रक्रियेला आपण साधना, व्रत, तप असं म्हणू शकतो। आणि या अर्थाने मौनाला सुद्धा हीच प्रक्रिया असल्यामुळे त्याला भी साधना, व्रत आणि तप असं म्हणल्या जाते आणि ते वास्तव आहे। तसं वास्तविक या तिन्ही शब्दाचा अर्थ व्यापक आहे। भगवान गोपाल कृष्ण परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये जो 10वा अध्याय आहे, जो विभूती योग आहे, त्या अध्यायात भगवंत अर्जुनाला हितोपदेश करत असताना मानवी जीवनातील जो जीवनक्रम आहे तो ऊर्ध्व दिशेने कशा पद्धतीने आपण त्या मनुष्याने व्यतीत करावा याचं विवेचन करत असताना 10व्या अध्यायात भगवंत असं म्हणतात की दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम मौनम चैवास्मि गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम। या श्लोकामध्ये भगवान गोपाल कृष्ण परमात्मा असं म्हणतात की मौनम चैवास्मि गुह्यानाम म्हणजे एखाद्या विषयातील रहस्य जे आहे किंवा त्यातील जे गुह्य आहे, त्या अतिगुह्यातील गुह्य जे आहे ते मौन मी आहे। अशा प्रकारे स्वतः 10व्या अध्यायामध्ये जो विभूती परमेश्वरानं सांगितलेल्या त्या विभूती योगामध्ये या मौनाची दखल स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याने घेतलेली आहे। आता मौनाची अजून एक व्याख्या आलेली आहे। म्हणजे आपण एकतर पाहिलंच की मौन म्हणजे बोलणे बंदच ठेवणे, हा तर एक भाग आहेच, पण अजून जो एक प्रकार आहे तो म्हणजे वाचेवर नियंत्रण, म्हणजे अनावश्यक न बोलणे, अपशब्द न बोलणे, कोणाची निंदा न करणे। अर्थात या सर्व गोष्टी सांभाळायच्या असतील तर आपल्या वाचेवर नियंत्रण असणं गरजेचे आहे। आणि वाचेवर नियंत्रण म्हणजेच एक प्रकारचे ते मौनच आहे। आणि या प्रकारचे जे मौन आहे ते मानवी जीवनात अत्यंत गरजेचे आहे। कधी कधी एक वाक्य माणसात एवढा दुरावा आणतं की आयुष्यभर ते माणसं एकमेकाचं तोंड पाहत नाहीत, ते एकमेकापासून कायमचे दूर होतात। आणि म्हणून अनावश्यक
निरर्थक हे जे संवाद असतात, हे जे बोलणे असते, हे कटाक्षानं मनुष्यांना टाळले पाहिजे. आता एक साधारण पहा ना, एक प्रसंग, आपलं उदाहरण जर पाहायचं आपण ठरवलं तर एक एक छोटासा एक वाक्य आणि त्याचे परिणाम काय असतात याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर आपण महाभारतातील एक प्रसंग, ज्या वेळेस इंद्रप्रस्थ हे नगर श्रीकृष्ण भगवंताच्या आज्ञेने विश्वकर्मा ते निर्माण करतात पांडवासाठी, आणि मग ते पाहण्यासाठी दुर्योधनादी कौरव सर्वजण तिथे येतात. आणि आल्यानंतर ते संपूर्ण इंद्रप्रस्थ नगर, अत्यंत सुंदर विलोभनीय असे हे इंद्रप्रस्थ नगर स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने विश्वकर्मा या इंद्रप्रस्थाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि ते इंद्रप्रस्थ दुर्योधन पाहत असताना एका ठिकाणी त्यांना खाली पाणी असल्याचा भास झाला. म्हणजे आपल्या भाषेत जे फरशीमध्ये त्याला खाली पाणी दिसले, आणि मग पाणी आहे म्हणून तो अगदी दुर्योधन सावधपूर्वक आपल्या पायाने पाणी आहे की नाही हे तपासत तिथं पाय ठेवण्याचा तो हळूवार किंवा सावधगिरीनं तसा तो प्रयत्न करतो. तर त्याच्या लक्षात येते की इथे पाणी नाहीये, फक्त पाणी असल्याचा भास किंवा तसं ते देखावा चित्र त्या फरशीमध्ये तिथं खाली तो भास दाखवलेला आहे. आणि मग पुढे पाहत पाहत असताना परत एकदा त्या दुर्योधनाला तसंच दृश्य की खाली पाणी असल्याचे दिसले. आता त्याला वाटलं की मागे पण असंच होतं, तिथं आपण अत्यंत काळजीपूर्वक पाहिलं पाय ठेवत सावधगिरीने, तर तिथं काही पाणी नव्हतं. तो एक देखावा भास आभास त्या फरशीमध्ये किंवा त्या तिथं जमिनीमध्ये तिथं तो निर्माण केलेला होता. आणि आता इथे पण तसंच दिसतंय, म्हणजे तसंच असणार. आणि दुर्योधन तिथे कसलीही काळजी न करता, कोणतीही सावधगिरी न बाळगता तो तिथं आला तसा आपलं पाऊल तिथं टाकतो. आणि मात्र इथे खरंच पाणी होते, त्यामुळे दुर्योधन तो त्या पाण्यात पडतो, त्याचे कपडे ओले होतात. आता हे दृश्य द्रौपदी आणि तिच्या जे काही मैत्रिणी 2-4 त्या सर्वजणांनी ते दृश्य पाहिलं. आणि त्या दुर्योधनाची स्थिती पाहून का कौरवाची स्थिती पाहून त्या जोरजोरात हसायला लागतात. आता साहजिकच आहे, थोडस एक मन दुखणे किंवा एक अपमान होणे स्वतःचा, या अर्थानं दुर्योधनादी कौरव खाजील तर होतातच, पण त्यांना द्रौपदीचा आणि त्यांचा भयंकर रागही येतो, चिडही निर्माण होती. आता हा विषय पुन्हा म्हणजे हसण्यावरच थांबला नाही ना, याही पुढे जाऊन म्हणजे आता द्रौपदी नुसतीच हसली असती आणि तिथून निघून गेले असतात तर ठीक आहे, इथपर्यंत काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो ना की एक मर्यादेमध्ये तो सगळा भाग सामावला असता, किंवा तिथपर्यंत तो एक ज्याला म्हणतो आपण की एका नियमामध्ये त्यांना वाक्य न वापरता निघून गेले असते तर यांनाही तितकं काही वाईट वाटलं नसतं. पण याही पुढे जाऊन तिथे द्रौपदी म्हणते की अंधे का पुत्र अंधा. आता हे शब्द कानी पडताच दुर्योधनाला इतका प्रचंड राग येतो आणि त्याला ते शब्द, तो अपमान अत्यंत जिव्हारी लागतो. आणि मग इथून पुढे आपल्या सर्वांनाच या वाक्यानंतर जे घडलेला प्रसंग, घडलेला इतिहास, घडलेलं महाभारत हे सर्व आपल्याला माहीतच आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य की अनावश्यक निरर्थक बोलणे टाळायला पाहिजे. द्रौपदीने जर ते वाक्य वापरले नसते तर अनेक दुष्परिणामाला, अनेक संकटाला सामोरं जाण्याची वेळ द्रौपदीवर अर्थात पांडवावर आली नसती, असं म्हणणं अतिशोक्तीचं ठरणार नाही. आणि म्हणून कधी कधी एक वाक्य आपल्याला आयुष्यभर ते त्रास देत असतं. पुढल्याला आयुष्यभरात आपल्याविषयी मनामध्ये द्वेष निर्माण करण्याची जी क्षमता ती एका वाक्यामध्ये असू शकते. आणि म्हणून एक जे मौन आहे, म्हणजे अनावश्यक निर्थक निंदात्मक न बोलणे, वाचेवर नियंत्रण असणे, हे सुद्धा एक मौन आहे. आणि या मौनाची गरज आपल्या सर्वांना निश्चितच त्याची वेळोवेळी पडणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा निरूपण करत असताना
साधकाने निरर्थक बोलू नये हे सांगितलेले आहे. आणि हे सांगत असताना सर्वज्ञांनी जो शब्द वापरला आहे त्याला तिथं अन्यवार्ता हा शब्द वापरला आहे. आता अन्य म्हणजे आपल्या भाषेत आपण त्याला निरर्थक म्हणू, निरुपयोग म्हणू किंवा अनावश्यक म्हणू, किंवा ज्या विषयाचा आपला दूर दूर संबंध येत नाही या अर्थी आपण त्याला अन्यवार्ता या शब्दाकडे पाहू शकतो. हा प्रसंग अगदी छोटासा आहे. डोमेग्राम येथे भगवंताचे वास्तव्य आहे. सन्निधानामध्ये भट्टोबास मुख्य करून बरेच भक्तिजन तिथे आहेत. आणि एक जो रिकामा वेळ आहे, जो रिकामा वेळ म्हणजे सर्वज्ञांचे जे त्रिकाळ पूजा अवसरच्या व्यतिरिक्त जो वेळ आणि त्याच्यानंतर जे दास्य आहे त्या दास्याच्या व्यतिरिक्त जो रिकामा वेळ होता त्या वेळेत भक्तिजन एकत्र बसून अशाच प्रकारे अन्यवार्ता करत होते. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत निरुपयोगी गप्पा, अनावश्यक गप्पा मारत होते. आणि त्यांचा तो जो एकमेकाचा जो अन्यवार्तेचा संवाद चालू होता आणि त्यावेळेस सर्वज्ञ त्यांना निरूपण करतात आणि असं म्हणतात की तुम्ही अशा निरर्थक गप्पा अर्थात अन्यवार्ता करता, या अन्यवार्तापेक्षा तुम्ही निद्रा म्हणजे तुम्ही झोप घ्या ते तुम्हाला चांगलं. पण अशा पद्धतीने निरर्थक बोलणे हे चांगलं नाही. आणि अशा पद्धतीनं सर्वज्ञांनी सुद्धा त्यांना की आपण काय बोलावं काय बोलू नये हे निरूपण केलेलं आहे. आणि अजून याचा एक जो महत्वपूर्ण सिद्धांत आहे तो असा की ज्या व्यक्तीचा आपल्या जिभेवर ताबा आहे तो व्यक्ती आपल्या इतर सर्व इंद्रियावरही ताबा मिळू शकतो. जिभेवर ताबा मग तो बोलण्याअर्थी असेल की पदार्थ अर्थी असेल, म्हणजे खाण्यापिण्याअर्थी असेल. ज्याची जीभ आपल्या ताब्यात आहे त्या मनुष्याला त्याचे अनेक फायदे प्रापंचिक जीवनात असो का पारमार्थिक जीवनात असो त्याचे अनेक फायदे, अगणित फायदे या मनुष्याला प्राप्त होतात. पण मनुष्य जीवनाची गंमत आहे. आता पहा ना, मनुष्याला सर्व आपल्या ताब्यात असावं, म्हणजे सत्ता संपत्ती वगैरे काय असेल ते सगळं आपल्या ताब्यात असावं असं तर वाटते. सर्वांनी माझंच ऐकावं असंही माणसाला वाटतं की मी म्हणाल तसं परिवारानं ऐकावं, मुलांना ऐकावं, आईवडिलांना ऐकावं, मी जिथं काम करतो तिथं सर्वांना ऐकावं, म्हणजे माझा शब्द सगळ्यांनी झेलावा, ही सगळी माणसाची भावना. पण आता ही जी मनुष्याची मानसिकता इतर ठिकाणी आहे की माझं ऐकावं, ही जी इतर ठिकाणी जी मानसिकता आहे हीच मानसिकता स्वतःच्या इंद्रियाच्या संदर्भात मात्र फार कमी लोक ठेवतात. म्हणजे स्वतःच्या इंद्रिय ताब्यात नाहीत, स्वतःचे इंद्रिय त्याचं ऐकत नाहीत. अशा माणसाला सर्वांनी माझंच ऐकावं अशी भावना ठेवणे, अशी अपेक्षा इतराकडून करणे हास्यास्पदच म्हणावं लागेल ना. आपले जर इंद्रिय आपलं ऐकत नसेल तर इतरांनी आपलं ऐकावं हा हट्टास कशासाठी. आणि ही एक अशी एक गंमत आहे मनुष्याच्या जीवनाची. आणि या विषयाची गंभीरता सर्वच संतांनी याचं महत्व, याची गंभीरता किंवा मानवी जीवनातील याची उपयुक्तता सांगितलेली आहे. संत श्रेष्ठ सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. ज्याचा जिभेवर ताबा आहे तो या भूतलावर सुखी आहे. ज्याचा जिभेवर ताबा आहे त्याच व्यक्तीकडून सर्वांनाच सुखही प्रदान होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून आपण सर्वांनी मौन साधनेचा अवलंब करावा, जेणेकरून आपले मानसिक स्वास्थ्य आरोग्य उत्तम राहील, तुमचे चित्त तुमचे स्वस्थता ही प्रसन्नता राहील आणि तुम्ही स्वतःही प्रसन्न राहाल आणि अनेकालाही तुमच्याकडून प्रसन्नता आनंद प्राप्त होईल. म्हणून आपण बोलत असताना विचारपूर्वक बोलावे, कधी बोलावे, कुठं बोलावे, कधी कधी गप बसावे, ह्या सगळ्या पद्धती आपण विचारपूर्वक आपल्या जीवनामध्ये बोलण्यासंदर्भात या सगळ्या घटनाक्रमाचा सिद्धांताचा अवलंब करावा, जेणेकरून तुमचं जीवन हे सुखकर होईल, तुमच्यापासून अनेकाला आनंद प्रदान होईल. कारण की माणसं दुखवण्याचं एकमेव साधन म्हणजे तुमची ही वाचा आहे. तुमच्या वाचेतून तुम्ही इतरांना प्रसन्न करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःही प्रसन्न राहू शकता. म्हणून तर या मौनाला
मौनम सर्वार्थ साधनम सांगितलेले आहे. मौनाला व्रत म्हणलेले आहे, तप म्हणलेले आहे, मौन एक साधना म्हणलेलं आहे. आणि एक अनन्यसाधारण या मौनाचं महत्त्व मानवी जीवनात आहे. आपण याचं महत्त्व ओळखून त्याचा वापर आपल्या जीवनात जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा, ही एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि माझ्या या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.